आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसंच अंधेरी पूर्व विधानसभेचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार मुर्जी काका पटेल आणि आमचे रोहन विजय सावंत साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आज आपण अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये मी मराठी माझी भाषा मराठी आणि माझी स्वाक्षरी मराठी हा कार्यक्रम आणि हा उपक्रम आपण मराठी भाषिकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोठ्या प्रमाणात राबवत आहोत। नमस्कार, मी अतुल आपल्याला आज 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी राज्यभाषा दिवस, आपला अभिमानाचा दिवस। या पद्धतीने मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी गेली अनेक वर्ष महाराष्ट्र प्रयत्न करत असताना आज कार्यकर्ते सुद्धा मैदानात उतरले आहेत आणि त्याच पद्धतीने अंधेरीच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। अजय पातळे असतील, समीर सावंत असतील, सचिन असतील, काय सांगाल या पद्धतीने आपली मराठी भाषा टिकली पाहिजे, रुजली पाहिजे यासाठी नेहमी आपण प्रयत्न करत असतो आणि आज गौरवाचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी आपण साजरा करत आहोत। नक्कीच आज 27 फेब्रुवारी म्हणजे आज एक सर्व मराठी रसिकांसाठी आणि मराठी भाषिकांसाठी एक आज महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे। सन्माननीय आमचे लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे आदरणीय लोकप्रिय असे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तसंच महाराष्ट्राला महाराष्ट्राचं राज्यगीत मिळालं, तसंच आज या 27 फेब्रुवारीला आज आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसंच अंधेरी पूर्व विधानसभेचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार मुर्जी काका पटेल आणि आमचे रोहन विजय सावंत साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आज आपण अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये मी मराठी माझी भाषा मराठी आणि माझी स्वाक्षरी मराठी हा कार्यक्रम आणि हा उपक्रम आपण मराठी भाषिकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोठ्या प्रमाणात राबवत आहोत। हे सांगेन की आपली मातृभाषा ही मराठी आहे आणि आपण तिथे वास्तव्यात आहोत, तर तिकडची ही राज्यभाषा आहे, तर त्याला आपण प्रोत्साहन हे दिलंच पाहिजे। त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम आमचे इकडचे लाडके आमदार श्री मुर्जी पटेल तसेच इकडचे आमचे सहकारी समीर सावंत यांच्यासोबत आम्ही इथे हा कार्यक्रम राबवत आहे। मी मराठी माझी भाषा मराठी आणि माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम इथे राबवण्यात येतो। सचिन, काय सांगेल ज्या पद्धतीने मराठी शाळा टिकल्या पाहिजे आपण नेहमी म्हणत असतो, पण आपण इंग्रजीकडे लोक वळत असताना मराठी भाषा मराठी अभ्यास हा नेहमीच शाळेमध्ये शिकवला जावा याचा प्रयत्न होत असतो। आपलं सरकार तो प्रयत्न करत आहे, काय मत या विषयावर? आपलं सरकार पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहे आणि लवकरच मराठी शाळेचा विकास पण होणार आहे। जसं आता अधिवेशनामध्ये पण मराठीचा मुद्दा चालूच आहे, आपल्या मुर्जी काकांनी पण मराठीचा मुद्दा उचलला होता, रवींद्र वायकर साहेबांनी सुद्धा लोकसभेमध्ये मराठीचा मुद्दा मांडून मराठी भाषेला जागतिक पातळीवर त्यांनी न्याय दिलेला आहे। त्याचप्रमाणे आज तुम्हाला एक सांगतो, आमचे समीर सावंत पहिले मनसेमध्ये होते, पण त्यांनी 31 डिसेंबरला शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याचप्रमाणे त्यांचा हा अंधेरीमधला सर्वात मोठा पहिला कार्यक्रम मला तरी असं वाटतं आणि त्यांचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी कोणतंही पद नसताना एक शिवसैनिक म्हणून एवढा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। समीरची मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळालेला आहे याचा अभिमान आपल्या सर्वांच्या मनात आहे, पण ज्या पद्धतीने त्याचा गौरव आज असला पाहिजे तो कुठेतरी कमी पडताना दिसतोय। लोक इतर भाषांना एक फॅशन म्हणून समजतात, त्याबद्दल शॉर्टमध्ये काय सांगाल? याचं एकदम धडधडीत आणि उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, कारण ती व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे जी लोक जे सत्तेमध्ये राहून बरेच वर्ष बोलत होते की आम्ही मराठीसाठी अमुक करू, आम्ही मराठीसाठी तमुक करू, आणि जे विरोधात पण आहेत ते पण मराठीसाठी आम्ही अमुक करू हे तमुक करू बोलत होते, पण एकनाथभाई शिंदे ज्या टायमाला त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली त्या दिवशी त्यांनी तो पण केलेला आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देणं म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं हे सर्वप्रथम काम जर कोणी केलंय तर मुख्यमंत्री म्हणून हे आदरणीय
म्हणजे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आताचे सध्याचे एकनाथभाई शिंदे यांनीच केला. आणि याचाच अर्थ आहे की बाळासाहेबांची जी शिकवण होती, जे मराठीसाठी आम्ही झटत होतो शिवसेने म्हणून, ती ह्याच्या पुढेही झटत राहू. आणि कुठेही मराठीवर अन्याय झाला तर नक्कीच लोक आठवण काढतील ती फक्त आणि फक्त शिवसेनेचीच. धन्यवाद. शिवसेना